ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. प्रिया जबरदस्त अडकलेली असते, कारण सायलीच्या खोट्या सह्या करून तिने सानी वकिलांना पैसे चारून धमकी देऊन डिवोर्स पेपर सुभेदाराच्या घरात पाठवलेले असतात व सुभेदाराच्या घरात मोठं वादळ निर्माण केलेलं असतं. परंतु सायली एका गोष्टीचा खुलासा करता क्षणी अर्जुन तळागाळाशी जात आता साने वकिलांकडूनच खऱ्या सूत्रधाराचं नाव वदवून घेणार असतात व प्रिया ज्यावेळी या सगळ्याची खरी सूत्रधार आहे समजतं, त्याच वेळेस पूर्णाजी, रविराज व अर्जुन तिघेही मिळून आता प्रियाला जबरदस्त शिक्षा देणार असतात. अर्जुन आता शोध घेत खरा सूत्रधार प्रियापर्यंत कसा पोहोचणार ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सायलीने अर्जुन चैतन्यमधलं अर्धवट बोलणं ऐकून स्वतःच गैरसमज करून घेतलेला असतो आणि तिला वाटत असतं की अर्जुन मुद्दाम मधुभाऊंची केस लांबवतोय आणि म्हणूनच ती पनवेलमधल्या इतर सर्व वकिलांची जाऊन भेट घेत असते. त्यांच्यासमोर हात जोडून गयावया करत असते, विनंती करत असते मधुभाऊंची केस घेण्यासाठी. परंतु सर्वच वकील केस देण्यासाठी साफ नकार देतात, कारण त्यांना हेच वाटत असतं की सायली अर्जुन सुभेदाराची बायको आहे. अर्जुन सुभेदार एक असा वकील ज्याने आत्तापर्यंत एकही केस हरलेली नाही आहे आणि एवढं असून देखील सायली इतर सर्व वकिलांची भेट का घेत असावी. तर एका खांडकेकर वकिलाकडून तिथे आता अर्जुनला सायली साने वकिलांकडे गेल्याची बातमी मिळते. अर्जुन घरी येतो आणि सायलीवरती तो खूपच चिडलेला असतो. अर्जुन सायलीला खालती बोलावतो आणि तिला जाब विचारतो की तू साने वकिलांकडे का गेली होतीस. अर्जुनला सायली काहीच प्रत्युत्तर देत नाही, मुख गिळून शांतच उभी असते. इतक्यातच साने वकिलांचा असिस्टंट डिवोर्स पेपर्स घेऊन सुभेदारांच्या घरात आलेला असतो व ते पेपर्स पाहता क्षणी अर्जुनच्या पायाखालची जमीनच हादरते. त्याला जबरदस्त शॉक बसलेला असतो. ज्यावेळी ते सत्य घरातील इतर सर्व माणसांना कळालेलं असतं तेव्हा ते देखील त्याच मोठ्या धक्क्यात असतात. पूर्णाची तर तिथे सायलीला म्हणते की हे सर्व ऐकण्यापूर्वी माझा जीव मंदिरामध्येच देवी आईच्या मंदिरामध्ये गेला असताना तर बरं झालं असतं. कोणालाही कळत नसतं की सायली अशी विचित्र का वागते आहे, नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे ते देखील ती कोणालाच सांगत नाहीये. आणि अर्जुनने हजारो प्रश्न विचारून देखील त्याच्याशी तर तिने अबोलाच धरला आहे. कल्पना, प्रताप, पूर्णाची, अश्विन सर्वजण प्रश्न विचारून थकून गेलेले असतात, परंतु सायली स्वतःच्या तोंडून शब्द काढायलाही तयार नसते. ती गप्पच असते. तर रूममध्ये अर्जुन मात्र खूपच रडत असतो. तो चैतन्याला म्हणतो की यांना अचानकपणे काय झाले कळत नाहीये, काय एवढं माझ्याशी त्या तुटक वागतायत. मी 1000 वेळा त्यांना चैतन्य विचारतो आहे की नक्की काय प्रॉब्लेम झालाय, तेही सांगत नाहीयेत, परंतु तेही जाऊ देत. आणि आज तर त्यांनी कहरच केला. आज पनवेलमधल्या सर्व वकिलांची जाऊन भेट घेतली. मी इथे असताना का ते असं वागतायत माझ्यासोबत. चैतन्य, माझी चूक तरी काय झाली आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, तू शांत हो. चैतन्यावरतीच अर्जुन चिडतो आणि म्हणतो की कसा शांत होऊ चैतन्य, त्यांनी डिवोर्स पेपर्स पाठवले आहेत, मला स्वतः साईन केली आहे त्याच्यावरती आणि आता त्यांची ही इच्छा आहे की मी देखील सह्या कराव्या त्याच्यावरती. आणि आमचं नातं एवढं तकलादू आहे का की एका गैरसमजाने तुटावं. चैतन्य, नक्कीच त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. अर्जुनला चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, जर तुला खरंच तसं वाटत असेल, तू आणि सायली वहिनी दोघे आता एकमेकांशी स्पष्टपणे बोला तर, आणि तरच तुला कळेल की सायली वहिनींच्या मनात नक्की काय खळबळ माजली आहे, का ती तुझ्याशी घटस्फोट घेते आहे. चैतन्याला अर्जुन म्हणतो की तू बरोबर बोलतो आहे चैतन्य, मी आता गप्प नाही बसणार आहे. मिसेस सायलीना मला उत्तर द्यावंच लागेल. तर अस्मिताने तिकडे तोपर्यंत प्रियाला फोन केलेला असतो आणि प्रिया तर त्या सुभेदारांच्या घरात तिने निर्माण केलेल्या वादळाची वाटच पाहत असते. अस्मिता तिला फोनवरती सांगते की तुला माहिती आहे का तन्वी, आज सायलीने अर्जुनला डिवोर्स पेपर्स पाठवले आहेत. घरातले सर्वच जण खूप चिडले आहेत सायलीवरती आणि सायली काहीच बोलायला तयार नाहीये. अर्जुनने देखील या सगळ्यांबाबत तिला काही विचारले प्रश्न, परंतु तरीही ती मुख गिळून शांतच आहे. प्रियाला हेच तर हवं असतं. प्रियाने गैरसमजाचा एक ठिणगी टाकलेली असते की ज्याचा भडका आता मोठा उडालेला असतो आणि प्रिया खूपच खुश होते. परंतु प्रिया अजूनही भ्रमात असते, कारण तिला वाटत असतं की सायली अर्जुनमध्ये डिवोर्स पाठवून
तिने त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आणला आहे. सायलीबद्दल सर्वांच्या मनात गैरसमज पसरवले आहेत, परंतु ते गैरसमज आता लवकरच सायली स्वतःच दूर करणार असते. तर इकडे अर्जुन खूपच चिडलेला असतो. तो खालती येतो आणि सायलीला म्हणतो की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तरी देखील सायली गप्पच असते. ती त्याला मुद्दाम इग्नोर करते. अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि खेचतच तिला वरती घेऊन जातो. कल्पना अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुन काहीच ऐकून घेत नाही. तो तसाच हात पकडून सायलीला खेचत रूममध्ये घेऊन येतो आणि तिला विचारतो की नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे, तुम्ही असं का वागताय? अहो, माझी जर चूक झाली असेल तर ती प्लीज दाखवून द्या ना, तर मला कळेल की मी कुठे चुकलो आहे आणि तुम्हाला काय खटकतायत गोष्टी. सायली तरी देखील गप्पच असते. अर्जुन तिथे म्हणतो की तुम्ही माझ्याशी बोलणार नाहीत का? हे बघा, तुमच्या या वागण्याचा त्रास फक्त मलाच नाही तर इतर घरच्या सर्वांनाच होतो आहे. निदान त्या घरच्यांचा तरी विचार करा. तुम्ही मला डिवोर्सची नोटीस का पाठवलीत मिसेस सायली? तेव्हा अर्जुनला अखेर सायली बोलतेच. सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्ही एक गोष्ट विसरला आहात, त्याचीच मी तुम्हाला आत्ता आठवण करून देते. आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे आणि त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट पेपर्स बरोबरच आपण दोघांनी घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या केल्या होत्या आणि मी आता दुसऱ्या वकिलाकडे जाऊन घटस्फोटाचे पेपर तुम्हाला का पाठवेन? घटस्फोटाचे पेपर तुमच्याजवळ आहेत ना सेफ, मग तेच पेपर मी तुमच्या हाती दिले असते आणि हे घर सोडून निघून गेले असते. एवढं साधं कळत नाही आहे का तुम्हाला? मलाच कळत नाही आहे की मी साने वकिलांकडे एका वेगळ्या कामासाठी गेले होते, परंतु त्यांनी ही डिवोर्सची नोटीस का पाठवली असावी? सगळेच जण माझ्यावरती प्रश्नांचा नुसता भडीमार करतायत. जे प्रश्न ते मला विचारतायत त्याच प्रश्नाचं उत्तर मी देखील शोधते आहे. अर्जुन तिथे विचारतो की म्हणजे डिवोर्स नोटीस तुम्ही नव्हती पाठवली, त्यावरती तुमच्या सह्या आहेत. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, त्यावरती माझ्या सह्या असतील, परंतु त्या सह्या मी स्वतःहून केलेल्या नाही आहेत. मी डिवोर्स नोटीस तुम्हाला पाठवलेली सुद्धा नाही आहे. त्या संदर्भात आमचं काहीच बोलणंही झालेलं नव्हतं. हवं तर तुम्ही साने वकिलांना फोन करून यासाठी विचारू शकता. मला देखील आता हे जाणून घ्यायचं आहे की त्यांनी असं का केलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अर्जुन सर, ज्या दिवशी तुम्हाला डिवोर्स द्यायची वेळ येईल ना, त्या दिवशी तुम्ही ठेवलेले जे कपाटात कागद आहेत ना, तेच कागद मी तुमच्या समोर करेन आणि हे घर सोडून निघून जाईल. कारण आपला डिवोर्स आधीच झाला आहे, जसं लग्न झालं होतं तसंच. अर्जुन आता पुरता कोलमडून गेलेला असतो. तरी देखील अर्जुनला आता एका गोष्टीचा शोध घ्यायचा असतो, ते म्हणजे साने वकिलांनी एवढी मोठी गडबड केलीच कशी? त्यांनी डिवोर्स नोटीस कशी काय पाठवली? सायलीने अर्जुनचा मोठा गैरसमज तरी दूर केलेला असतो, परंतु सायलीचा झालेला गैरसमज अजूनही दूर झालेला नसतो. आता गैरसमज भेटल्यानंतर अर्जुन हा चैतन्याला म्हणतो की चैतन्य, आपल्याला आत्ताच्या आत्ता जाऊन साने वकिलाची भेट घ्यायची आहे. चैतन्य तिथे विचारतो की अरे अर्जुन, परंतु झालं तरी नक्की काय? सायली वहिनीने काही सांगितलं का तुला? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो चैतन्य, सायलीचं असं म्हणणं आहे की ती साने वकिलांकडे गेली होती. मधुभाऊंची केस लढवावी यासाठी तिने त्यांच्याकडे विनंतीही केली होती. तेव्हा चैतन्य म्हणतो की काय? परंतु सायली वहिनी असं का वागतायत? अरे, तुझ्या हाती आहे ना ती केस, मग तुझ्या हातून ती केस काढून घेऊन त्या दुसऱ्या वकिलांवरती विश्वास का टाकतायत? आतापर्यंत अर्धी लढाई आपण जिंकली आहे ना अर्जुन, तू काही चूक तर केलेली नाही आहेस ना? तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, 1000 वेळा मी त्यांना प्रश्न विचारले आहेत, परंतु त्या मला सांगायला तयारच नाही आहेत. नशीब माझं की निदान डिवोर्स नोटीसबद्दलचा गैरसमज तरी त्यांनी दूर केला, तोही लवकर. हे बघ, आधी आपण साने वकिलाच्या या डिवोर्स नोटीसच्या प्रकरणाचा छडा लावूयात. त्यानंतर मी शांतपणे मिसेस सायलींना विचारेन की त्यांनी मधुभाऊंची केस दुसऱ्या एका वकिलाला द्यायचा निर्णय का घेतला असावा. तर चैतन्याला अर्जुन म्हणतो की मी मिसेस सायलींना म्हणालो, त्यांना विचारलं की डिवोर्स तुम्ही का पाठवलात, तुम्हाला डिवोर्स का घ्यायचा आहे? तेव्हा त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की त्यांना डिवोर्स घ्यायचा नाही आहे. हे बघ, ज्यावेळी आमचं लिगली कॉन्ट्रॅक्ट झालं होतं त्याच वेळेस तिथे डिवोर्सच्या पेपरवरती देखील आम्ही सह्या केल्या होत्या आणि एक चूक त्या पेपरमध्ये मला आढळून आले आहे चैतन्य की त्या पेपरवरची सही आणि मिसेस सायलीने डिवोर्स पेपरवरती केलेली जी सही आहे ना, त्यामध्ये खूप जास्त फरक आहे. ती सही नक्कीच दुसऱ्या कोणीतरी केली आहे असं जाणवतं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे असं, परंतु कोणी आणि का कशासाठी केलं असावं? अर्जुन म्हणतो तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे चैतन्य. मिसेस सायलीने आपल्याला सांगितलं, म्हणजे मला सांगितलं आहे की त्यांनी
डिवोर्सबद्दल कोणतीही गोष्ट त्या साने वकिलांचंही बोललेल्या नव्हत्या. आता आपल्याला साने वकील स्वतःच सांगू शकतात की त्यांनी हे सगळं कशासाठी केलं असावं. चैतन्य अर्जुन दोघेही साने वकिलांची भेट घ्यायला जातात. ज्यावेळी ते साने वकिलांच्या केबिनमध्ये आलेले असतात तर साने वकिलाला मोठा घाम फुटलेला असतो. अर्जुन तिथे विचारतो की काय झालं? ॲडव्होकेट साने, तुम्हाला एवढा घाम का फुटला आहे? तेव्हा ते म्हणतात की नाही सर, तुम्ही बसा ना. तुमच्या मिसेस कालच माझ्याकडे येऊन गेल्या होत्या आणि जी तुम्ही केस लढतायत ना, वात्सल्य आश्रमाची, ज्यामध्ये त्यांचे वडील मधुभाऊ अडकलेले आहेत, ती केस माझ्याकडे घ्या म्हणून आल्या होत्या. परंतु मी त्यांना साफ नकार दिला, कारण अर्जुन सुभेदारांसारखे एकही केस न हरलेला वकिलाच्या हाती ती केस आहे. ती केस इतकी हाताबाहेर गेली होती तरी देखील ती तुम्ही पुराव्यांच्या आधारावरती खेचून आणलीत. अर्धी लढाईही जिंकली आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं की त्यांनी तुमच्यावरतीच विश्वास ठेवावा. तेव्हा चैतन्य विचारतो की अच्छा, म्हणजे हे सगळं बोलणं तुमच्यात झालं होतं तर? परंतु ते सायली वहिनीने आम्हाला सांगितलं आहे. आम्ही तर दुसऱ्या कामासाठी तुमच्याकडे आलो आहोत. तेव्हा साने वकील घाम पुसतच विचारतात की दुसरं काम? कसलं दुसरं काम? अर्जुन तिथे म्हणतो की डिवोर्स नोटीसबद्दल आम्ही तुम्हाला विचारायला आलो आहोत. कारण ज्यावेळी मी माझ्या बायकोला सायलीला विचारलं की डिवोर्स नोटीस तिने मला का पाठवली आहे, तर तिने साफ नकार दिला. ती मला फक्त म्हणाली की ती तुमच्याशी मधुभाऊंच्या केसबद्दल बोलायला आली होती आणि तिने कोणतीही डिवोर्स नोटीस पाठवायला सांगितलेलीच नव्हती. मग तुम्ही हे सगळं का आणि कशासाठी केलं? तर तिथे आता साने वकील म्हणतात की नाही सर, त्यांच्या सांगण्यावरूनच तर केलं होतं ना ते. तेव्हा तिथे अर्जुन चिडतो आणि म्हणतो की साने, बार काउन्सिलच्या समोर खेचायला मला तुम्हाला वेळ लागणार नाही. थोड्याफार केसेस ज्या सांभाळतायत ना, त्या देखील उद्या मिळणार नाहीत, ज्यावेळी तुमची सनद रद्द होईल. तुम्ही खोटं डिवोर्स पेपर्स पाठवून आमच्या नात्यामध्ये तरार तर निर्माण करण्याचा प्रयत्न केलाच आहे, परंतु हे सगळं तुम्ही स्वतःहून केलं आहे हे मी बार काउन्सिलच्या समोर सिद्ध करू शकतो. कारण माझ्या बायकोने सायलीने तुम्हाला असं काही करा असं सांगितलेलं देखील नव्हतं. गुपचूपपणे सगळं काही सत्य सांगा, नाहीतर मग बार काउन्सिलच्या समोर चला. आता जे काही व्हायचं आहे ते तिथेच होऊ दे, असं म्हणत अर्जुन तिथे साने वकिलांना धमकी देतो. साने वकिलाच्या पायाखालची जमीनच हादरते. ज्या काही थोड्याफार केसेसवरती त्याचं दररोजचं चाललेलं असतं ते देखील बंद पडेल याची भीती त्याच्या मनात असते आणि त्यातून रेप्युटेशन खराब होईल त्याचीही वेगळीच भीती. तेव्हा साने वकील अखेर तोंड उघडतातच. ते तिथे सांगतात की मी खरं काय ते सांगतो अर्जुन सर. रविराज किल्लेदारांची मुलगी आमच्याकडे आली होती आणि तिनेच मला खूप सारे पैसे माझ्या बँक अकाउंटला ट्रान्सफर केले होते. म्हणजे पूर्वी मी त्यांना ते काम करण्यासाठी नकार दिला होता, कारण मला चांगलीच खात्री होती की हे सगळं काही तुम्हाला न विचारता करणं खूप कठीण जाणार आहे, खूप महागात पडणार आहे माझ्यासाठी. परंतु त्यांनी मला धमकी दिली. त्या म्हणाल्या की रविराज किल्लेदार यांनी स्वतःहून सायली सुभेदारांकडून तुमच्यासाठी डिवोर्सची नोटीस पाठवायला सांगितले आहे. रविराज किल्लेदारांसारखे एवढे नामवंत वकील जर माझ्याकडे काहीतरी काम त्यांनी सोपवलं आहे तर ते करणं मला भाग पडलं आणि त्यातून मला त्यांनी हेही धमकी दिली की माझी नोकरीही जाऊ शकते, माझी सनदही रद्द होऊ शकते. कारण रविराज किल्लेदारांनी ते काम स्वतः मला करायला सांगितलं आहे आणि पैसे घेऊनही मी जर काम नाही केलं तर ते माझी नोकरी घालवतील. तेव्हा तिथे आता अर्जुन चैतन्य धक्क्याने एकमेकांकडेच पाहतात. तर अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे हे काम सगळं तन्वीचं आहे तर. परंतु तुम्ही कशावरून खरं बोलताय मिस? काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? तेव्हा साने वकील स्वतःचा मोबाईल दाखवतात. ते म्हणतात की हे बघा, त्यांच्या मोबाईल नंबरवरून मला या कामाचे 1,00,000 रुपये ट्रान्सफर झाले आहेत. त्यांनी धमकावून मला हे काम करायला भाग पाडलं आणि रविराज किल्लेदारांनी माझी नोकरी जर घालवली असती तर माझं कुटुंबही रस्त्यावर आलं असतं आणि माझं रेप्युटेशनही खराब झालं असतं. म्हणून हे काम करायला मी तयार झालो. मला माफ करा. अर्जुन समोर ते हात जोडतात. अर्जुन तिथे आता साने वकिलांकडून एक पुरावा प्रियाच्या विरोधात त्याने मिळवलेला असतो. अर्जुन तिथे साने वकिलांना सांगतो की आम्ही इथे आलो होतो ते तन्वी किल्लेदारांना कळता कामा नये. जसं ते गुपित ठेवलं ना आमच्यापासून, तसंच हे गुपित त्यांच्यापासून तुम्हाला ठेवायचं आहे आणि ज्यावेळी मी फोन करेन त्यावेळी फोन फक्त रिसीव करा. साने वकील आता होकार देतात.
अर्जुनला खरा सूत्रधार सापडलेला असतो. अर्जुन चैतन्य घरी गेलेले असतात आणि घरी गेल्यानंतर अर्जुनला तिथे कल्पना पूर्णाची विचारते की अर्जुन, अरे तुम्ही अचानक कुठे गेला होतात? तेव्हा अर्जुन म्हणतो की कळेलच तुम्हाला. अर्जुनने तिथे आता रविराजांना फोन करून प्रियाला लवकरात लवकर सुभेदाराच्या घरी घेऊन येण्यासाठी सांगितलेलं असतं. तर प्रियाला देखील आता कळत नाही की रविराज किल्लेदार अचानकपणे मला सुभेदाराच्या घरी का घेऊन जात असेल. एक ना अनेक प्रश्न प्रियाच्या मनात निर्माण झालेले असतात. प्रिया थोडीशी घाबरलेली असते. प्रियाने तिथे साने वकिलाला फोन देखील केलेला असतो आणि ती विचारते की तुम्ही अर्जुनला मीच डिवोर्स पेपर्स बनवून तुम्हाला पाठवायला सांगितले होते, हे सगळं काही सत्य सांगितलं तर नाही ना? अर्जुनची धमकी लक्षात येताच साने वकील तिथे प्रियाला खोटे सांगतात की नाही, अर्जुन सर आणि माझी तर भेटच झालेली नाही आहे. परंतु ज्यावेळी रविराज प्रियाला घेऊन सुभेदारांच्या घरी पोहोचलेले असतात तर तिथे ते विचारतात की काय झालं अर्जुन, अचानकपणे तू फोन करून मला घरी का बोलावून घेतलं? सर्वच जण तिथे आता थक्क झालेले असतात. तर पुन्हा आजी म्हणते की काय अर्जुन, तू रविराजाने इकडे फोन करून बोलावून घेतलं, काय एवढं महत्त्वाचं काम आहे? तर अर्जुन तिथे म्हणतो की कळेलच पूर्ण आजी, तेही लवकरच. अर्जुन तिथे आता सर्वांच्या समोर सायलीला ते साने वकिलांनी पाठवलेले डिवोर्स पेपर्स घेऊन यायला सांगतो. अर्जुन ते पेपर्स रविराजांना दाखवतो. रविराजांना मोठा धक्का बसतो. ते विचारतात की अर्जुन, हे सगळं काय आहे? सायली, अरे तुमच्या नात्याचं तर आम्ही किती कौतुक करत होतो, नातं तुमच्यासारखं असावं असं आम्ही सर्वांना सांगत होतो आणि आज तुम्हीच हे सगळं करायला निघाला आहात. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की सिनियर, तुझा देखील खूप मोठा गैरसमज झाला ना, जसा आमचा झाला होता. प्रिया आता घाबरलेली असते. प्रिया विचार करते की म्हणजे अर्जुनने या किल्लेदारासोबत मला देखील इथे बोलावलं आहे, म्हणजे माझी भांडेफोड झाली आहे. तर अर्जुनला हे सत्य समजलं आहे की मीच सानेवला पैसे चारून ती डिवोर्स नोटीस अर्जुनच्या घरी पाठवायला सांगितली. मेले, आता जर अर्जुनने हे गुपित सर्वांच्या समोर उघडलं तर हा किल्लेदार मला फाडून खाईल. प्रिया घामेघूम झालेली असते. अर्जुन तिथे म्हणतो की सिनियर, खरं तर आम्हाला दोघांनाही डिवोर्स घ्यायचा नाही आहे. सायली साने वकिलांकडे एका वेगळ्या कामानिमित्त गेलेली होती, परंतु तिथे अजून एक व्यक्ती हजर होती की जिने हा गैरसमज फक्त आमच्या दोघातच नाही तर इतर घरातल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण केला. पूर्णाची कल्पना तिथे म्हणतात की अर्जुन, अरे जे बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल ना, एवढं गोल गोल का फिरवून बोलतो आहेस? तेव्हा अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे मम्मा, मी आता सर्वांना स्पष्टपणेच सांगतो. डिवोर्सची नोटीस सायलीने मला पाठवलेलीच नव्हती. डिवोर्सची नोटीस पाठवणारी तन्वी होती. तेव्हा घरातले सर्वजण धक्क्याने प्रियाकडे पाहायला लागतात. तर रविराज तिथे म्हणतात की काय तन्वी? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो सिनियर. तिथे आता प्रिया कांगावा करते आणि म्हणते की पुन्हाची बाबा, हे सगळं काही खोटं आहे. अर्जुन मुद्दाम माझ्यावरती आरोप लावतो आहे. हे बघा अर्जुन, हे सगळं काही चुकीचं आहे. तू मुद्दाम मला माझ्या आईपासून बाबापासून तोडण्याचा प्रयत्न करतो आहेस का? अर्जुन तिथे चिडतो आणि म्हणतो की बंद कर तुझी नाटकं तन्वी. आधीच सगळं काही करून सर्वांच्या मनात गैरसमज तर निर्माण केलेच आहेच आणि मी एक वकील आहे. पुराव्यांच्या व्यतिरिक्त कोणाच्याही समोर मी काहीच नाही बोलत. अर्जुन तिथे आता सानेना प्रियाने पाठवलेले पैसे जे मेसेजेस असतात ते देखील तिथे पुरावा म्हणून दाखवतो. अर्जुन तिथे आता पुरावा दाखवल्यानंतर सायली म्हणते की आणि या पेपरवरती सह्या केल्या होत्या त्या प्रियाच्या स्वतःने केलेल्या सह्या आहेत, कारण मी या सह्या केलेल्याच नव्हत्या आणि मी अर्जुन सरांकडून डिवोर्स का घेईन? सायली अर्जुनने खूप मोठा गौप्यस्फोट करून प्रियाच खरी सूत्रधार आहे हे सत्य सर्वांच्या समोर आणलेलं असतं आणि रागाच्या भरात रविराज तिथे आता प्रियाच्या थोबाड फोडतात. तर तिथे प्रताप म्हणतो की पाहतोय ना रविराज, अरे हिने फक्त यावेळीच नाही तर अनेकदा सायली अर्जुनचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला काय तर ते कॉन्ट्रॅक्टचं प्रकरण उकरून काढलं आणि सर्वांच्या मनात गैरसमज निर्माण केले आणि ती स्वतःच खोटी ठरली. ती अशी का वागते आहे? प्रत्येक वेळेस येते तेव्हा आमच्या घरात फूटच पाडायला बघते आणि सर्वात जास्त तर ती सायली अर्जुनच्या नात्यात फूट पाडायला बघते. हे बघ तन्वी, आम्हाला मान्य आहे की सायली अर्जुनच्या आयुष्यात आल्यामुळे अर्जुनचं तुझ्याशी होणारं लग्न तुटलं आहे, परंतु आता बस ना. अगं त्यांनी त्यांचं आयुष्य जगायला सुरुवात केली आहे, त्यांचा संसार चांगलाच सुरू आहे, तू का मध्येच घोडा घालते आहेस? रविराज तिथे म्हणतात की नाही प्रताप, आता हिला माफी नाही आहे. मी हिला सगळं काही पुरवतो आहे ना, त्याचमुळे ही जास्त शेफारली आहे. मला काही न सांगता खूप सारे
चुकीच्या गोष्टी तरी करतेच आहे, परंतु आज हिने खूप मोठा विश्वासघात केला आहे माझा. तन्वी, तू आत्ताच्या आता घरी चल, आता मी तुझ्याकडे बघतो, तेही चांगलंच, असं रविराजाने म्हणताक्षणी प्रिया घाबरलेली असते, रडायलाही लागते. तर पूर्णाची तिथे म्हणते की रविराज मला माफ करा, परंतु तन्वी नेहमीच सायली अर्जुनच्या नात्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आले आहे. हे आम्ही कित्येक वेळा तरी आम्हाला याचे जाणीव झालेली आहे. परंतु तन्वी, आज मी तुला स्पष्टपणे सांगते आहे की आजपासून तुझ्यासाठी सुभेदारांच्या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत. इथे पुन्हा कधीही फिरकायचा नाही आहेस तू. रविराज प्रियाचा हात पकडतात व खेचतच तिला आता घरी घेऊन जातात. आता प्रिया जबरदस्त तर अडकलेली आहे. खरी सूत्रधार तीच होती, समोर सत्य तरी आलेलेच आहे. परंतु रविराज प्रियाला काय सजा देतील आणि सायलीचा झालेला गैरसमज अर्जुन कसा मिटवेल ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरतं.